नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही पाहत आहे महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक गाडी आहे जिओ। आता ही तुम्हाला जर पाहिली ना तुम्ही म्हणणार ही जितोच आहे, बट असं नाही, ही फुल्ली इलेक्ट्रिकमध्ये आहे। तुम्ही हे जे ब्लू इन्सर्ट पाहताय ना, सो हे बऱ्यापैकी चेंजेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे। त्याचसोबत गाडी जर पाहिली ना, भरपूर असे जे फीचर्स आहेत ते देखील ऑफर करते। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिंद्रा जी जिओ EV आहे ही आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली। सुरुवातीची जी किंमत आहे ती असणार आहे 7,52,000 रुपये एक शोरूम, आणि याच्यामध्ये तुम्हाला रेंज भेटते 160 किलोमीटरची। सो चला पाहूया व्हिडिओमध्ये आपण ही गाडी जी आहे काय काय फीचर्स ऑफर करते। तर आता महत्त्वाची गोष्ट, गाडीचा पेलोड हा मागचा जो हौदा आहे ना, हा अराउंड 7 ते 8 फुटांचा असणार आहे। अजून स्पेसिफिकेशन नाही आलेले, बट 7 ते 8 फुटांचा असू शकतो। याच्यामध्ये 765 किलोचा जो पेलोड आहे हा इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे। आता महत्त्वाची गोष्ट, बॅटरीमध्ये जर पाहिलं ना, दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत, 18.4 किलोवॅटचा, आणि देन पुढचा जो बॅटरी पॅक आहे हा भेटतो तुम्हाला 21.3 किलोवॅटचा। आणि बॅटरी पॅक जर पाहिला तर इथे खालच्या साईडला जो आहे तो माउंट करण्यात आलेला आहे, आणि IP67 रेटेड आहे। सो डस्ट प्रूफ, वॉटरप्रूफ जो हा बॅटरी पॅक आहे हा असणार आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा जी बॅटरी ही सुद्धा देण्यात आलेली आहे। देन इथे आहे चार्जर पाहिलं ना, CCS2 जो आहे तो सपोर्ट करतो, म्हणजे तुमची कार तुम्ही जी चार्ज करता ना त्याच्या थ्रू तुम्ही ही जी गाडी ही फुल चार्ज करू शकता। अजून कॅपॅसिटी नाही सांगितली बरं का, म्हणजे ह्या चार्जर थ्रू आहे ना गाडी जी आहे ती किती कॅपॅसिटी आहे, बट अराउंड 20 ते 25 किलोवॅट हॉवरचा जो DC फास्ट चार्जिंगचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये दिला जाऊ शकतो। 60 मिनिटामध्ये ना 100 किलोमीटरची रेंज आहे तुम्हाला ही गाडी देते, जर तुम्ही DC फास्ट चार्जिंगवरती ही गाडी जर लावली तर। त्यानंतर 7.3 किलोवॅटचा देखील एक AC फास्ट चार्जर येतो, जो की तुम्हाला एक्स्ट्रा थोडेसे पैसे देऊन घ्यावा लागतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 तासामध्ये ही गाडी फुल चार्ज होते। आणि एक रेग्युलर AC चार्जर सुद्धा येतो, त्याच्या थ्रू तुम्ही 6 तासामध्ये ही गाडी जी आहे ती फुल चार्ज करू शकता। देन इथे जर पाहिलं तर जे ओआरएम आहे ते तुम्हाला ब्लूमध्ये पाहायला भेटतात। जिओची बॅजिंग आहे, फ्रंट साईडला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत। पूर्णपणे जितोचं जे सस्पेन्शन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतं। रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे। देन मागच्या साईडला जर आपण आलो, रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला पाहायला भेटतात। अगेन जे टेल लॅम्प आहेत हे असं काही जे डिझाईन हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। सो इथे हुक देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतात। आता सेगमेंटमध्ये ह्या गाडीमध्ये जर पाहिलं ना, जे फीचर्स आहेत हे तुम्हाला काही ॲडस लेवलचे देखील फीचर देण्यात आलेले। सो आतमध्ये बसूया आपण आणि ते फीचरसुद्धा पाहूया। ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगला जो ग्राउंड क्लिअरन्स हा पाहायला भेटतो। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, जी मोटर आहे ना, मोटरची जी पॉवर आहे ती भेटते तुम्हाला 40 bhp आणि 114 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते, आणि जी रेंज आहे ती 160 किलोमीटरची गाडीमध्ये देण्यात आलेली आहे। सो आपण आतमध्ये येऊया। सो आतल्या साईडला जर पाहिलं असं काही इंटेरियर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं। आता या गाडीमध्ये ना ड्रायव्हर मॉनिटरिंग जी सिस्टीम आहे सुद्धा देण्यात आलेली आहे। सो याच्यामध्ये नाही आहे, बट तुम्ही मी सिनेमॅटिक शॉट टाकतो त्याच्यामध्ये पाहू शकता। सो ती ड्रायव्हरला आहे ना ऑब्झर्व करतात, सो इन केस ड्रायव्हर जर झोपेला वगैरे आला असेल तर अशा वेळेस तो बीप एक साऊंड देखील येऊन जातो। सो ते फीचर देण्यात आलेलं आहे। देन ॲडॅस लेवलचे फीचर देखील आहे त्याच्यामध्ये। फ्रंट कोलोजन वॉर्निंग असेल, लेन डिपार्चर वॉर्निंग असेल, असे जे वॉर्निंगचे फीचर्स आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते। इथे जर पाहिलं Type-C जी पोर्ट आहे ती देण्यात आलेली आहे। अगेन इथे जे पॉवर मोड आहे हा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर इको मोड देखील आहे। इथने ना तुम्ही गाडी ड्राईव्ह, एन आणि रिव्हर्स असं तुम्ही इथनं ड्राईव्ह सिलेक्ट करू शकता। स्टेअरिंग जर पाहिलं साधं स्टेअरिंग आहे। इथे तुम्हाला वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत, इथे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तो सुद्धा रीड करण्यासाठी एकदम इझी आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता बॅटरी पर्सेंटेज, रेंज किती राहिलेली आहे, ऑडोमीटर, देन स्पीड पाहू शकता, आता न्यूट्रलमध्ये आहे, आणि इको मोड। सो असं सिम्पल जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। आयरन जर पाहिला हा बेसिक देण्यात आलेला आहे। इथे एक व्यक्ती बसू शकतो, इथे एक व्यक्ती बसू शकतो। सो तो जो ब्लू इन्सर्ट आहे ना, तुम्ही इथे डोर हँडलवरती सुद्धा पाहू शकता की ब्लू जो इन्सर्ट हा देण्यात आलेला आहे। आणि इथे जर पाहिलं तर ही अशी काही चावी जी आहे ती तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळते। पण आता प्राइसिंगचं आपण थोडं बोलून घेऊ। तर बेस व्हेरियंटची जी किंमत आहे ती असणार आहे 7,52,000 रुपये, आणि त्यानंतर जे टॉप व्हेरियंट आहे त्याची किंमत असणार आहे 7,99,000 रुपये। मागचा जो डेकेर आहे ना हा तुम्ही ओपन सुद्धा घेऊ शकता, किंवा पूर्णपणे कार्गो जो बिल्टअप आहे त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता। आणि महिंद्राने याच्यामध्ये एक स्कीम देखील आणलेली आहे, इन केस तुमच्याकडे जर बजेट नसेल तर 15,999 रुपये असा पर महिन्याला तुम्ही EMI देऊन ही गाडी लीजवरती सुद्धा घेऊ शकता। सो ज्यांचं बजेट कमी आहे, त्यांना थोडासा व्यवसाय करून पाहिजे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा जर पाहिलं एक चांगला ऑप्शन आहे, बट याच्यामध्ये काही ॲग्रीमेंट वगैरे असणार आहे। सो असं काही या गाडीमध्ये आहे। रेंज 160 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज आहे, आणि याच्यामध्ये एक नेमो म्हणून ॲप देखील आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमची गाडी आहे ना पूर्णपणे कंट्रोल करू शकता। म्हणजे कंट्रोल म्हणजेच की गाडीचं लोकेशन कुठे आहे, गाडीमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे,
देन याच्यामध्ये एक क्रिप गिअरसुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती असेल आपण ज्यावेळेस महिंद्राच्या ओझा ट्रॅक्टरचा जो व्हिडिओ हा केला होता त्याच्यामध्ये एक क्रिप गिअर येतो ज्याच्यामध्ये गाडी एकदम स्लो स्पीडला चालते. तर सिटीमध्ये हे फीचर नक्कीच चांगलं आहे जेणेकरून गाडी आहे ना 8चं जे स्पीड आहे ते कॉन्स्टंट ठेवते. सो सिटीमधलं जे बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं ना अशा ठिकाणी तुम्ही तो गिअर नक्कीच वापरू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त ब्रेक पॅडलवरती कंट्रोल ठेवायचा आहे. देन ब्रेक पॅडलवरती तुम्ही जसं रिलीज करणार तसं गाडी जे आहे ते तुम्हाला पुढे घेऊन जाते. बट मॅक्झिमम स्पीड हे 8चं राहतं. बाकी बॅटरी पॅक 2 असणार आहे 18.4 किलोवॅटचा आणि 21.2 किलोवॅट आवरचे जे बॅटरी पॅक हे असणार आहे. आणि त्याचसोबत गाडीमध्ये जर पाहिलं वायपर आहे बट याच्यामध्ये वॉशर देण्यात आलेलं नाही आहे. बेसिकली या गाड्या जर पाहिलं लॉंग रूटला सुद्धा चालतात. सो वॉशर हा गरजेचा आहे जसं की ॲडाचे फीचर दिले आहे. सो वॉशर देखील द्यायला पाहिजे होता. बाकी हे काय होतं महिंद्रा झिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता. ज्यांना कोणा पण EV घ्यायचा विचार आहे व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.